Hare
सद्गुरु श्री जावे शरण भावे धरावे चरण तरीच हा देव कळे कोटी अनुभव सोहळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजचे हा महापर्व काळाला तुम्हा भक्त वृंदांच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग लाडकेले प्रभू वयानं मानानं श्रेष्ठ मंडळी आहेत. आपल्या भक्तवृंदांच्या सेवेचे उत्तराई वाहून निवडून घेतला अभंग जिल्हा सोलापूर तालुका करमाळा. जिल्हा सोलापूर तालुका करमाळा गावाचं नाव निंभोरा. कोळी या जातीतून एक भगवत भक्त महिला संतांचा अभंग आपल्या पवित्र मालिकेतील 9वे महापुरुष परमपूज्य विदेही शांतामाई महाराज 9वे महापुरुष आणि या महापुरुषांच्या गात्यातून निवडून घेतला अभंग विठाला विठाला मैया अभंगातून तुम आपल्याला सूचित करतात. सकाळी 10 वाजेपासून उद्घाटन झालं माता पित्यांना. तेव्हापासून 10 वाजेपासून आपल्या गावाला मार्गदर्शन चालू आहे. सगळ्यांना सद्गुरू सांगितला, सगळ्यांना अद्वैत तत्वज्ञान मांडलं. सगळेजण माझ्या श्रीपावांचे लाडके लेकर हो. माझ्या ताईंना चांगला अनुभव आहे. लोणचं टाकल्यानंतर लोणचं चवीला किती दिवसात येतं ताई? लगेच येतं का मुरल्यानंतर? लगेच येतं का मुरल्यानंतर? मुरल्यानंतर. त्या तत्वज्ञानामध्ये मुरलेल्या शांतामाई सांगतात सद्गुरुशी जावे शरण भावे धरावे चरण. भाव हा विषय महत्वाचा आहे आणि भाव हा विषय बोलले नाही आणि तो बोलता पण येत नाही. ती अनिर्वाच्य वाणीचा विषय आहे. कारण की लेकराला भूक लागली हे शेतात काम करायला आईला कळतं बर का. शेतात काम करण्याला आईला कळतं माय लेकराला भूक लागली बरं. सकू वय सकू मी बाहेर भांडे घासते तू घरात जाऊन ये ना. का बरं ताई? अगं जा घरात जाऊन ये ना. भाऊ ना पाळणा हलाय दे ना थोडा, झोका हलाय दे ना थोडा. अगं झोका हलवून दे. का म्हणून? अगं तो रडत असेल त्याला भूक लागली. ते सकू म्हणते तुले कस काय कळलं? तुला कस काय कळलं? ही म्हणते तुला कस काय कळलं म्हणजे तू बाईची जात ना. माणसानं विचारलं असतं मला काहीतरी अवघड गेलं असतं पटवायला, पण बाईची तू जात आहे आणि तू मला विचारते का तुला कस काय कळलं असं. म्हणे का तुला लगीन व्हायले का? म्हणे बहीण लगीन व्हायले पण त्यानं मला काय पटत.
त्यांना मला पटत नाही आणि त्यांना जर मी जात हा तो तर मी बर ही घरात गेली सकू घरात गेल्यानंतर हिनं खरं बघितलं लेकरू रडत होतं झोकावला आला पण लेकरू काय राहत नाही तोपर्यंत बाहेर येते नीला सांगते अगं लेकरू रडायचं थांबत नाही तू हात धुवा आणि लवकर घरात ये हिनं हात धुतला कसा बसा घरात गेली घरात जाऊन लेकराला जवळ घेतलं आणि पदर काढला आडवा लावला आणि लगेच हिनं पाजायला सुरुवात केली लेकरू धमधमा दूध पिते या सकूच्या मनात आलं ताई आता काय सांगू तुला कस काय नेमकं म्हणले मूर्खा नांदायची अक्कल यायला पाहिजे कशाची हा सोड हरी पदर पदर नामाचा पदर मला चंद्र उदयाला आला ना समुद्राला सांगावं लागत नाही एरवी तो आडव्या तिडव्या लाटा मारतो पण पौर्णिमेचा चंद्र जर पूर्ण दशेला आला तर उभ्यानं लाटा मारतो मग त्याची गणती करता येत नाही ओ भाविभोर अवस्था समुद्राला सुद्धा होते बघा सासरच्या लेकीला आठवण आली आईची मग ती घरात असो दारात असो बाहेर असो बाजारात असो ती कुठे जरी असेल आई अतिशय अंतकरणापासून आई हा विषय आईचं नातं अंतकरणाचं
तुझ्या माझ्या साधून अंतकणाचं नातं जोडलं लेकुणाची हिंदवाई मावळीचे चितळीची कर्मरी हाती जाती ऐती कर्मरी हाती जाती करीला भावी न प्रीती ऐती कर्मरी हाती जाती करीला भावी न प्रीती लेकुणाची हिंदवाई मावळीचे चितळीची कर्मरी हाती जाती ऐती कर्मरी हाती जाती करीला भावी न प्रीती ऐती कर्मरी हाती जाती करीला भावी न प्रीती अरे बुद्धिमान त्याचे सर्व त्वयित आहे त्याचे सर्व त्वयित आहे त्याचे सर्व त्वयित आहे बुद्धिमान आहे त्याचे सर्व त्वयित आहे त्याचे सर्व त्वयित आहे त्याचे सर्व त्वयित आहे लेकुणाची हिंदवाई मावळीचे चितळीची कर्मरी हाती जाती ऐती कर्मरी हाती जाती करीला भावी न प्रीती ऐती कर्मरी हाती जाती करीला भावी न प्रीती काय कोण जाणे कुठे राहिला गोटी कुठे राहिला जळगाव कुठे राहिला धुळे जिल्हा बघा ना ज्ञानगंगेनं उदय घेतला तिथून उसळी मारली इगतपुरी तालुक्यातून जळगाव जिल्ह्यामध्ये उसळी आली बघा तिथं उसळली आणि उसळल्यानंतर परत जन्म झाला दत्त जयंतीचा महापर्व काळ मी भाग्यवान समजते आमच्या गुरुआईला आमच्या गुरुआईंचं माहेर गावाचं नाव बोराडी बोराडी या गावामध्ये बाबांचं येणं झालं हरिभक्त पारायण ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा पाटील यांची सासूरवाडी बोराडी नावाचं गाव आणि सहज असा भजन कीर्तनाचा विषय असेल काही जाणत्यांनी त्यांचा आवाज ऐकला हो रत्नपारखेला पारख असते रत्नाची कोणी बी ओळखत नाही त्या आमच्या इंद्रियाच्या ताई त्यांनी ओळखलं बाबा परमार्थाची आवड दिसते श्रद्धा पण चांगली आहे विश्वास पण चांगला आहे तर तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही येणार आता येणारी दत्त जयंतीचा पर्व काळ आहे आमचे बाबा येतात तिथं गोटीचे बाबा त्या मेळाव्याला येशाल का दत्त जयंतीला हो म्हणलं ताई का नाही यायचो ना दत्त जयंतीचा महापर्व काळाचा दिवस जसा जवळ येतो तस ध्यास लागतं त्या देवाचा परब्रह्माचा ध्यास लागला महापर्व काळ उदय आल्यानंतर बघा कसा भाग्याचा उदय असतो भाग्याचा उदय झाला आंबणेर पासून बेटापर्यंत प्रवास केला आणि बेटापासून पायी पायी पाष्ट्यापर्यंत पायी पायी मोटरसायकल नाही कुठल्याही गोष्टीची काहीच गोष्टीचा साधनाचा काही विचार नव्हता बेटापासून पायी पायी 7 ते 8 किलोमीटर 8-9 किलोमीटर त्या अंतरावर पायी पायी प्रवास केला आमच्या इंद्रियाच्या ताई ते जाणती मंडळी इथं होती त्यांना भेटले म्हणलं ताई बाबा कुठे म्हणलं बाबा शाळेत बाबा आपल्याला तिथे भेटायला जावं लागेल अहो मला पाणी मिळतं घ्या तुम्ही जरा आले जरा बसा ना नाही मला भेटायचं शाळेत गेले भेटायला बाबांना सांगितलं बाबा याला परमार्थाची चांगली आवड आहे ही आमच्या गावाशेजारची आहे परमार्थाची चांगली आवड आहे श्रीपाव मला सगळा वृत्तांत सांगितला बाबांनी अंतकणापासून ऐकलं आणि म्हणतात भाऊ म्हणलं हो बाबा माळ घालायची आहे ना बाबा इच्छा बाबांनी बुकावला तुळशीची माळ गळ्यात टाकली गुरुदेवांचा मुखवाडी जन्म झाला काना वचनाची भेटी बघा काना वचनाच्या भेटी सरिसाची पै किरडी
वस्तू होऊनी उडी कौरू एक जो सद्गुरुनाथ महाराज गुरुने काने पुंकिला बारा गुरुने काने पुंकिला बारा सुलागते कळकळाटे सुख उद्भवते गदगदोनी सद्गुरुनाथ महाराज की जय. अर्धा पाऊण तास विभोर अवस्था झाली माया बाबांना. ज्यांच्यामुळे मंडप चालला ना, ही गंगा तुमच्या गावाला आली ना, बघा त्यांच्या जीवनाचा इतिहास. हो गुरु चरणी देवीचा भाव गुरु चरणी देवीचा गुरु चरणी देवीचा भाव 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 लावणी हात कुरवायला माता सांगितली चिंता सावध केलं श्रीबाबांनी आणि सावध केल्यानंतर बाबाने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणतात, धनराजा तुला एक सांगू, सांगा ना बाबा, जाऊन कीर्तन सांग ना. बाबा म्हणतात, मला कसं काय बोलता येईल बाबा, मला कसं बोलता येईल. अरे म्हणलं, तुला आता जो अनुभव आला ना तो अनुभव मान. तुझा आता जो अनुभव आला ना तो अनुभव मान, दुसरं काहीच सांगू नको. चालू करायला म्हणला पंचपदी. ओय भाऊ, पंचपदी सुरू करा. पंचपदी सुरू करायला लावली आणि बाबांच्या हातनं फेटा बांधला. 1992चा महापर्वकार, दत्त जयंतीचा पर्वकार, अखंड ब्रह्मांड नायक विश्वात्मक प्रभू त्रैलोक्यनाथ दत्तात्रय प्रभूंचा जन्मदिवस.
बाबांच्या हातनं डोक्याला पेट्या बांधला आणि बस सांगितलं भाऊ जा. हळूहळू बाबा मंडपात आले, हातात विना घेतला आणि कीर्तन सुरू झालं. उजळले भाग्यता संत दर्शनी आलाव पद्मनाभ जोडीला. 1992 तर 19 आज 2024 विजेचा पर्वकाळ आजची 25 तारीख तुकाराम बीज. आज ताब्यात अखंड रात्रंदिवस प्रवास करून खानदेश मराठा गुजरात मुंबई पुण्याचा परिसर सातारा सांगली कर्नाटक आंध्र प्रदेश बिहार पर्यंत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र जवळजवळ जीवनातले 30-32 वर्ष अखंडरित्या रात्रीची सेवा आली असेल, रात्रीची सेवा दिवसाची सेवा आली असेल काल्याच्या कीर्तनाची ती दिवसाची सेवा. जसं असेल तसं पायी हो. आज मी रवी तात्यांना चांगलं आठवतं नगावला उतरून पायी प्रवास केला ढाणाऱ्यामध्ये. किती वर्ष ते सांगता येत नाही, पण अपेक्षा केली नाही, केलं नाही. भाऊ मला घ्यायला या, दुसऱ्यांना त्रास दिला नाही. जवळजवळ 30-32 वर्षाचा महापर्वकाळ निघून गेला तुमच्या आपल्या जीवनामध्ये. ज्यांनी भक्ती आणि भावांताचा ज्यांना गुप्पीला सेला भक्ती आणि भावांताचा ज्यांना गुप्पीला सेला विठोबाचा दराच्या घराऊची तने. मराठीचे कीर्तन असो काल्याचे कीर्तन असो मंडप हादराची पावर बाबांची डोळे लावून लोक अक्षरशः वाटेला डोळे दिपून लोक वाट बघत होती बाबा कवा येतील. 30-32 वर्षापर्यंत असा एकही दिवस ताईला आठवला नाही की आज बाबांच्या कीर्तनात अवस्था झाल्या नसतील, माझा देव प्रसन्न झाला नसेल. ओ बाबांचा पाऊल मंडपाला लागल्या चैतन्य शहारलं होतं, चैतन्य प्रसन्न होत. एवढी पावर माझ्या संत श्रीबाबांची. ओम नमो श्री अंबे श्री जगदंबे करुणी प्रारंभे. ओम नमो श्री अंबे श्री जगदंबे करुणी प्रारंभे. कफावरी कान तुंतुण्याचा कफावरी कान तुंतुण्याचा कैला महाराष्ट्राचा प्राण कैला महाराष्ट्राचा प्राण विभागा पात्रका दुर्गानी विभागा पात्रका दुर्गानी
श्रीपादा रामदासा नारायणा ओ बलिमा 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 नारायणा लक्ष्मण बलिमा ओ नारायणा लक्ष्मण बलिमा ओ कुठं निघाली येते ना बाई अगं कुठं निघाली वास्तविक पाहता थोडीशी जात गरिबीचा प्रसंग असल्यामुळे रेड्याच्या पाठीवर पगार टाकायची आणि श्रीमंताकडे पाणी भरायचं काम लेकरांचा उदरनिर्वाह ते पाणी भरण्यात सुद्धा मोबदला लोक भाकरी द्यायचे भाजी द्यायचे तिकडनं घेऊन यायच्या माई भाजी भाकरी आणत असताना सकाळनंदाजी महाराजांचा अनुग्रह माईला माई चालता चालता सुद्धा त्या ध्यासामध्ये ओ ध्यासे ध्यासे तद्रुपदा ध्यानी ध्याता पंढरी राया ध्यानी ध्याता Yeah.
Hare